आपल्या आवाजानं पिंजरून काढतोय. इट्स ओव्हर टू यू सुनील शेळके सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ओमकार शेटे सर. ऑन स्क्रीन आता आमचा समालोचन कक्ष तुम्ही टेंट्रिकद्वारे बघत आहात. आंबेगावकर चषक, आंबेगावकर चषकाचा पहिला दिवस इथे आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. उद्घाटन सोहळा या अगोदर अनेक मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये पूर्ण झालेला आपण बघतो. या स्पर्धेने फार मोठी ख्याती मिळवलेली आहे, फार मोठं नाव मिळवलेलं आहे, फार मोठं वलय मिळवलेलं आहे. वलयांकित असणारी अशा पद्धतीची स्पर्धा, आणि त्याचं कारण आहे ही स्पर्धा आयोजित करत असताना आयोजकांचा जो उद्देश आहे तो अत्यंत स्पष्ट आहे, उदात्त आहे. आपण जे आयोजन करतो त्या आयोजनाला निश्चितच दाद मिळावी हा महत्त्वाचा हेतू त्याच्यातून पाहायला मिळतो. आणि म्हणूनच अनेक विथ फॅक्टर्सवर त्यांचं अत्यंत चांगलं काम काटेकोरपणे ही स्पर्धा आयोजित होत असताना आपण सगळेजण बघत आहोत. सामना सुरू झालेले मोऱ्याचा पाडा आणि त्यांच्या विरोधात वाघाची वाडी दोन्ही दिग्गज संघ आहेत, त्यामुळे बॅटल मोठी व्हावी असं प्रेक्षकांना अपेक्षित असेल. क्रिकेट आहे, क्रिकेटच्या गर्भामध्ये आपण बघतो की अनिश्चितता असते. ती एकदा बाहेर निघाली की बऱ्याचदा क्रिकेटच्या सामन्याचा काय पालट होतो किंवा ते कथानक बदलत असताना आपण बघतो. या क्रीडानगरीमध्ये माझे जवळचे मित्र नंदूदादा कथोरे, त्याचबरोबर त्यांचे सहकारी यांचं आगमन होत आहे. आणि आगमन होत असताना हा खेळला गेलेला चौकार मुरबाड विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय आमदार विकास पुरुष कथोर साहेब त्यांचे ते कट्टर समर्थक आहेत. नंदूदादा या मुख्य मंचावर आपलं सहर्ष स्वागत. गेली अनेक वर्षापासून नंदूला जर तुम्ही पाहिलं तर तो तसाच दिसतो. गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी एका बक्षिसाची अनाउन्समेंट होते. लागोपाठच्या 3 चेंडूंमध्ये जर तुम्ही लागोपाठचे 3 फलंदाज बाद केले म्हणजे विकेट हॅट्रिक मिळवली तर योगेशजी दलाल की जे वाघाची वाडीचे चाफेवाडी सॉरी चाफेवाडीचे योगेशजी दलाल यांच्या वतीने 2000 रुपयांचा कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी समालोचन कक्षासाठी या सगळ्यांसाठी त्यांच्या वतीने शुभेच्छा येत आहेत. योगेशजी दलाल आपलं सहर्ष स्वागत. स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे ते म्हणजेच टेंट्रिक लाईव्हच्या वतीने. चांगलं गुणात्मक थेट प्रक्षेपण त्यांचं आपण सगळेजण ऐकत आहात, बघत आहात. थेट प्रक्षेपण ऐकायचं नसतं, बघायचं असतं, परंतु समालोचन तुम्ही ऐकू शकता. याच दरम्यान मायक्रोफोनचा आवाज इतका वाढला होता की त्याला सूचना द्यायची होती, त्याचमुळे चुकीच्या शब्दाचा वापर. हरकत नाही. षटक संपलं 1 आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलक आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे 7 वर. प्रोजेक्टेड स्कोअरचा विचार केला तर निर्धारित 5 षटकांमध्ये 35 ते 40 धावा इथे मिळू शकतात. या आयोजनातील A1 जोडी मासा परिसर क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष मोहनजी खोने आणि त्याचबरोबर त्यांचे जवळचे मित्र चंद्रकांतजी गगे आता या स्पर्धेतून थोड्या वेळासाठी निरोप घेत आहेत आणि दुपारनंतर पुन्हा ते येतील. तोच जोश, तोच उत्साह, तोच रुबाब. बघा, सामना सुरू होत असताना पहिला डाव ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेस वेळेची नोंद करण्यात आलेली आहे. 20 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे सुरुवातीची 4 षटकं कंप्लीट करण्यासाठी आहे. तुम्हाला वारंवार सूचना दिली जाणार नाही, थेट पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. या सूचनेकडे आता लक्ष द्या. षटक दुसरं. प्रतीक स्टार्किंगला बॅटर अजय कालेकर चांगले फलंदाज आहेत, परंतु हा फटका त्यांचा फसलाय. व्हर्टिकल ब्लेडने खेळायचं होतं, यश मिळालं नाही, एलिव्हेशन प्राप्त करता आलं नाही. चेंडू उंच उंच हवेमध्ये गेला, क्षेत्ररक्षकाने झेल टिपला आणि त्याचमुळे मोऱ्याच्या पाडा संघाला हा फार मोठा हादरा मिळतो. बॅटर अजय काळेकर याची खेळी संपुष्टात येत असताना आपल्याला पाहायला मिळते हा पहिला हादरा.
टेनक्रिकच्या वतीने आपण ऑनस्क्रीन रिप्ले बघूया नेमकं काय घडलं होतं हा फटका खेळत असताना. अजय की जो चांगला फलंदाज आहे, अँगल क्रिएट झाला होता, लेफ्टी बॉलर होते, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू मला असं वाटतं ऑनसाईडला खेचून मारण्याचा जो प्रयत्न होता फलंदाजाचा तिथेच त्याच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या. तो अँगल कव्हर करता आला नाही, थोडा अवे फ्रॉम दी बॉडी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडू उंच उंच हवेमध्ये गेला आणि त्याचमुळे फलंदाज अजय यांना बाद होताना आपण पाहिलं. न्यू बॅटरी नवीन फलंदाज क्रमांक 3 साठी दाखल होत आहेत विशाल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण अनेक समालोचकांच्या आवाजाचा त्याचबरोबर चांगल्या समालोचनाचा आनंद घेणार आहात. त्यापैकी एक महाराष्ट्रभर ज्यांचं नाव दुमदुमले गेले अनेक वर्षापासून क्रिकेटचं चांगलं समालोचन ज्यांचं आपण ऐकतो, डिफरंट काइंड ऑफ मेलोडियस व्हॉइस असं मी त्याला म्हणत असतो, असे ओमकार शेटे सर. त्याचबरोबर आपल्या कल्याण ग्रामीणमधून प्रसन्न चव्हाण, प्रथमेश चव्हाण. मागच्या स्पर्धेमध्ये मुरबाडला आम्ही एकत्र होतो, परंतु स्पर्धा संपूर्ण होईपर्यंत मला समजलं नव्हतं की प्रथमेश कोण आहे आणि प्रसन्न कोण आहे. त्यांनी त्यांचा एक किस्सा सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचवला, परंतु तो आता मायक्रोफोनवर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात का साधा सोपा नाही. त्यामुळे मी झाकली मूठ 1.25 लाखाची ज्या पद्धतीने तशीच ती झाकूनच ठेवतो. 7 धावा धावपलकावर दुसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. निर्धारित 5 षटकांमध्ये 45-40 या धावा वाघाचे वाडीच्या विरोधात तितक्या सेफ नसतील, परंतु एक चर्चा करावी लागेल. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनची ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस सक्रिय सहभाग मोऱ्याचा पाडा संघाचा मिळाला. त्यावेळेस त्यांच्याकडे जे गोलंदाज होते त्यांचं वय जर आपण पाहिलं तर 14 वर्ष, 15 वर्ष, 16 वर्ष अशा वयाचे गोलंदाज होते. आता ते वयाने थोडे मोठे झालेले आहेत आणि गोलंदाजी एक वेगळी धार असणारं हे युनिट आहे मोऱ्याचा पाडा. त्याचमुळे समथिंग इज बेटर दॅन नथिंग. खूपच काही असण्यापेक्षा थोडं काही असणं हे, काही नसण्यापेक्षा थोडं काही असणं हे नेहमी चांगलं असतं असं आपण म्हणतो. त्यामुळे गोलंदाजांना लढाई देता येईल इथपर्यंत धावपलक घेऊन जाणं ही जबाबदारी आहे फलंदाजांची. ऑनसाईडला फटका खेळता क्षेत्ररक्षक उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण. कधी कधी तुम्हाला अंदाज सुद्धा योग्य लावावा लागतो, कधी कधी कन्व्हिन्सिंग हालचाली तुम्हाला करता येत नसतात, परंतु तरी सुद्धा लास्ट मोमेंटपर्यंत ज्यावेळेस फिल्डर चेंडूवर नजर ठेवतो त्यावेळेस तो हाताने नाही तर अगदी आपली बॉडी काहीतरी त्याच्या चेंडूच्या मागे ठेवत असताना चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतो. फलंदाजी करताना तुम्ही कशी करा, धावा बनवणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण करताना कसंही करा, चेंडू तुम्हाला अडवणं गरजेचं असतं आणि तेच केलं होतं. 3 धावा आपल्या संघासाठी त्या फिल्डरने वाचवल्या. क्षेत्ररक्षणाच्या डिपार्टमेंटमध्ये ज्या धावा तुम्ही सेव्ह करता प्रतिस्पर्धी संघाला, प्रथम फलंदाजी असेल तर द्वितीय सत्रामध्ये तितकं मोठं टार्गेट देता येत नाही. पर्यंत डाव पोहोचलेल्या चौकार षटकारांच्या प्रत्यक्षात हे धावपलक आपण सगळेजण बघत आहोत. पर्पजफुली खेळतात, प्री मेडिएटेड शॉट्स ज्याला आपण म्हणतो, अगोदरच मन बनवतात फलंदाज. विशाल नाव तर मोठं आहे, परंतु त्या पद्धतीने आता फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करता येत नाही. मला असं वाटतं करण आहे स्टार्किंग एंडला, हो करण भांडे स्टार्किंग एंडला आपण बघतो. ऑनसाईडलाच फटका खेळायचा होता, वळणदार चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रतीकचा आपण पाहिला. या षटकाने फक्त 3च धावा दिल्या बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि एक गडी बाद झाला. अजय सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालं. प्रतीकला षटकं संपली 2. 5.00 धावांची सरासरी, धावपलकावर धावा 10, एक गडी बाद. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज नंदूचा वापर इथे केला जात आहे. पाटगाव परिसरातील ही जी 2 नावं आहेत म्हणजे वाघाची वाडी त्याचबरोबर MGC मध्ये खेळणारी चापेवाडी, या दोन्ही टीमचा खेळ जर आपण पाहिला तर तो साधर्म्य दाखवणारा आहे. गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये कमालीचे गोलंदाज त्यांच्याकडे, त्याचबरोबर बॅटिंग करत असताना चांगले फलंदाज त्यांच्याकडे. ऑनसाईडला मारलेले आहे, उंच चेंडू निघून गेला आणि आपण बघतो की अगदी बरोबर सीमारेषेवर चांगला झेल टिपण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर फलंदाज विशाल याच्या खेळीचा सुद्धा अंत होतो. विशाल फटका मारण्याची संधी होतीच, परंतु आपण बघतो की लेंथ बॉल होता आणि त्याला ऑनसाईडला मारण्याचा त्यांचा अट्टहास त्याच्या विरोधात गेला. क्षेत्ररक्षकाने झेल टिपला. दुसरा आधार मिळतो मोरेच्या पाडा टीमला. फलंदाज विशाल बाद.
मत रोहित रॉय, रोनक, निलेश चव्हाण, शाहू, अजून 5 जण जर त्याने समालोचक अथवा अंपायर घेतले तर एक टीम तयार होईल. मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न केला होता बॅटर समीरने. एक गोलंदाज म्हणून चांगली ख्याती मिळालेली आहे समीर यांना. फलंदाजीतही हेल्पिंग हँड्स टीमला ते देऊ शकतात. या अगोदर अनेकदा आपण ते तसं पाहिलेलं आहे. आणि मी समीरच्या 2-3 इनिंग पाहिल्या जिकडे पहिल्या चेंडूवर रिव्हर्स अथवा स्विचचा फटका खेळण्याचा तो प्रयत्न करतो. तो ट्रेंड कायम ठेवण्याचा प्रयत्न होता. इथे उंच चेंडू आभाळाची उंची मोजण्यासाठी निघाला. क्षेत्ररक्षकांची महाक्षेत्ररक्षक आघाडी जरी तयार झाली तरी हा झेल त्यांना टिपता आला नाही. सेफ लँडिंग आपण चेंडूचं पाहिलं आणि त्याचमुळे 2 धाबा पूर्ण करण्याची संधी मिळते फलंदाज समीर आणि करण यांना. करण याला जबाबदारी घ्यावी लागेल. करण कम्पॅरेटिव्हली अनुभवी खेळाडू आहेत. मोऱ्याच्या पाट्या संघाच्या वतीने आपण बघतो गेली 5-6 वर्षापासून चांगलं क्रिकेट त्यांच्या वतीने खेळलं जात आहे. आणि चांगल्या बॉलिंग युनिटच्या विरोधात तुम्हाला काहीतरी प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये करावे लागतात. नुसतं करून चालत नाही, एक्झिक्युशन महत्वाचं आहे. ऑन साईडला फटका, उंच चेंडू होता आणि याच बरोबर बीमर नोचा इशारा मैदानी पंचांच्या वतीने. योग्यरीतीने या फुलटॉसचा समाचार घेतला फलंदाज समीरच्या बॅटमधून हा चौकार आला. उजवेष्टीच्या बाहेर कमिट झाले होते. शरीर भेदक फुलटॉस तिथे आपण पाहिला. बघा बॅटर एकदा उजवेष्टीच्या बाहेर कमिट झाला किंवा शफल झाला तर होतं काय, चेंडूची लांबी तर बदलत नाही परंतु चेंडूची दिशा बदलते आणि तिथूनच मग ऑन साईडला मोठमोठे फटके पाहायला मिळतात आपल्याला. फ्रीड बॉल होता, योग्य रीतीने हाताळला गोलंदाज नंदू. कधी कधी माणसाला उशिरा शानपण सुचतं. या गोलंदाजाला ते सुचलं असावं ज्या पद्धतीने हा चेंडू त्याने निश्चितच योग्य रीतीने फेकला. धावफलक एक्सलरेशनच्या प्रतीक्षेत आहे. धावफलकाला जर तुम्हाला मजबूत करायचं असेल तर चौकार षटकारांचाच खुराक अपेक्षित आहे. त्यापेक्षा वेगळा मार्ग तर अजून उपलब्ध झाला नाही क्रिकेटमध्ये आणि होईल असंही वाटत नाही. फुलटॉस समोर खेळतायत. डीप होणारा फुलटॉस होता. उजवेष्टीच्या बाहेरच फलंदाज कमी ठेवून उभे होते, वाट बघत होते आखूड टप्प्याच्या चेंडूची, परंतु त्यांना तो चेंडू मिळाला नाही. परिस्थिती निरूप क्रिकेट तुम्हाला खेळता आलं पाहिजे. परिस्थिती निरूप निर्णय तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घेता आले पाहिजेत आणि जो संघ हे करण्यामध्ये समर्थ ठरतो त्या संघाचा बोलबाला आपण बघत असतो क्रिकेटमध्ये. वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये क्रिकेट अलीकडे खेळलं जातं. ग्रामीणचं क्रिकेट एक वेगळं चाम त्यामध्ये आहे. ग्रामीण क्रिकेट हा क्रिकेटचा प्राण आहे असं मानलं जातं. व्यावसायिक क्रिकेटला सुद्धा चांगले दिवस, सगळीकडे एकूणच टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आलेले आहेत, चांगले दिवस आलेत. गोल्डन डेज अलीकडे अनुभवत आहे टेनिस क्रिकेट. 3.0 षटका अर्थात 3 षटकांचा खेळ संपला. 6.00 धावांचा करंट रन रेट, फक्त 18 धावा धावपलकावर आहेत. ठरवावं लागेल बॅटिंग टीमला की आता कुठपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, नुसतं ठरवून चालणार नाही, ते करावं लागेल. इंटेंट तरी शो करता आला पाहिजे बॅटर्सला. षटक क्रमांक 14 सुरू होते. तुषार गोलंदाजीच्या मार्गावर दाखल होत आहेत. दोन षटकांचा स्पेल गोलंदाज नंदेश यांचा समाप्त झालेला आपण पाहिला. आतापर्यंत गोलंदाजी डिपार्टमेंटने वापरलेला हा तिसरा गोलंदाज आहे. ओमकार स्पोर्ट्स मानिवली आणि त्यांच्या विरोधात संघर्ष गवाळी, दोन्ही टीम्सला विनंती असेल. जय भवानी गवाळी, हरकत नाही, गाव छोटे परंतु 2-2, 3-3 टीम्स आहेत. जय भवानी गवाळी आणि ओमकार स्पोर्ट्स मानिवली दोन्ही टीम्सचे कर्णधार अथवा प्रतिनिधी आपणास विनंती आहे, आपण जर्सी कलेक्ट करण्यासाठी आमच्या आयोजकांबरोबर संपर्क साधा. हा बघा स्विच हिट अथवा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे फलंदाजाच्या वतीने. अशा अनेक फलंदाज आपण बघतो ग्रामीण क्रिकेटमधून की ज्यांनी 30-30, 40-40 धावा बनवल्या, 50 बनवल्या आणि त्या बनवत असताना त्याने रिव्हर्स अथवा स्विच जर खेळला नाही तरी त्या फलंदाजीत ते तितके समाधानी नसतात किंवा त्या डावामध्ये समाधानी नसतात. स्विच अथवा रिव्हर्स हा फटका अनेक फलंदाजांच्या आवडीचा आहे. सुधीरजी हिंदूराव या परिसरातील क्रिकेटचा चेहरा, गेले अनेक वर्षापासून चांगलं क्रिकेट त्यांच्या वतीने खेळण्यात आलेलं आहे. मला आठवतं आणि मी नेहमी बोलतो या मैदानात आल्यानंतर, जुनं जर मुरबाडचं क्रिकेट तुम्ही पाहिलं तर त्या क्रिकेटमध्ये फ्रेंडशिप मुरबाडसारखा संघ होता. माळीपाडा, देवगाव ही नावं मोठी होती परंतु मासा परिसरातील सासने हे नाव गुणवत्तापूर्ण होतं आणि क्रिकेट ही अफलातून खेळायचे.
मला आजही आठवतं, मोहन आणि मी आमच्या गावातून क्रिकेट खेळत असताना पहिली फेरी उत्तीर्ण झालो, दुसऱ्या फेरीमध्ये यश मिळालं की पुढे जाऊन कधीतरी सासने टीम आपल्या विरोधात खेळणार आहे हे निश्चितच असायचं. आणि 10 मधून 7 सामने ते जिंकायचे, 3दा कधीतरी आम्हाला विजय मिळवता यायचा. म्हणजे आमच्या क्रिकेटमध्ये फार मोठा अडसर ते बनले होते. आणि का बनू नये, काय फलंदाजी असायची, लेफ्ट राईट कॉम्बिनेशन, प्रशांत खेळायचा, दीपक मास्तरांची ती 2 षटकं, पावलांचा वापर करून खेळणारे आणखी एक दीपक गुरुजी, हे सगळे यष्ट्यांच्या मागे सुधीर, ही फार मोठी मंडळी होती सासणेकरांची. आणि त्यामुळे त्याने ते नाव सुद्धा मिळवलं. पुढे जाऊन एक फार मोठा सेटबॅक बसला, सासनेचं क्रिकेटच थांबलं आणि आता पुन्हा एकदा त्याला रिज्युविनेट करण्याचं काम केलं जातं, पुनरुज्जीवन त्याचा करण्याचा प्रयत्न होतोय. पाहायचं आता किती यश मिळेल त्यांना. ऑन साईडला पर्पजफुली खेळण्याचा प्रयत्न आहे. ब्लाइंड स्विंगने तुम्हाला काय मिळणार नाही. क्रिकेटमध्ये फलंदाजी अंधाधुंद व्हावी की झंझावाती व्हावी हा फार मोठा प्रश्न आहे. अंधाधुंद फलंदाजी करत असताना एक दोनदा कनेक्शन मिळतं संदीप, परंतु बॉलच्या मेरिटवर खेळणं कुठे ना कुठे गरजेचं आहे. आणखी एकदा मोठा पटका खेळायचा होता. ती गरज तर आहे, गरज ओळखलेली आहे. जबाबदारीचं भान वेगळं, जबाबदारी ओळखणं वेगळं, जबाबदारीचं योग्य निर्माण करता आलं पाहिजे. 19 धावा फक्त बनलेले, 4 षटकांचा केस संपलेला आहे. प्रतिकूल परिस्थितीमधून डाव पुढे जात आहे मोऱ्याच्या पाडा संघाचा. मोऱ्याचा पाडा संघ म्हटलं की 4 षटकांमध्ये 70 पेक्षा जास्त धावा सुद्धा मारून सामने जिंकलेले त्याने. परंतु क्रिकेट तुम्ही ठरवल्याप्रमाणेच पुढे जाईल असं नाही. आंबेगावकर चषक आजच सुरू झालेला आहे आणि त्यातील काही महत्त्वाचे नियम तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू. कोणत्याही खेळाडूने जर गैरवर्तन केलं तर त्या संपूर्ण संघास बाद केलं जाईल आणि त्या खेळाडूला पुन्हा कधी आंबेगावकर चषक खेळता येणार नाही. त्यामुळे या स्पर्धेमध्ये जर तुम्ही खेळत असाल तर वर्तनाची विशेष काळजी घ्या. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरचा थरार तुम्हाला अनुभवता येईल. बऱ्याचदा नॉकआउट स्टेजेसमध्ये या पद्धतीचा नियम ॲप्लिकेबल नसतो, परंतु आंबेगावकरांनी तो ठेवलेला आहे. एखादा संघ उशिरा आल्यास कमिटी ज्या पद्धतीने पेनल्टी देईल, म्हणजे ती रन्सची असेल अथवा बॉलची असेल, ती तुम्हाला कोणताही युक्तिवाद न करता स्वीकारावी लागेल. त्याचबरोबर दिलेल्या वेळेच्या 30 मिनिटं अगोदर कमीत कमी तुम्हाला इथे या क्रीडानगरमध्ये पोहोचायचं आहे. एखादा संघ टॉसच्या वेळेस हजर राहिला नाही तर समोरच्या टीमला टॉस विन दिली जाईल. बघा, सगळ्या संघ कर्णधारांनी या गोष्टीकडे लक्ष द्या. पनवेल विभागामध्ये मी समालोचनासाठी ज्या वेळेस जातो, ओमकारला तर माहीतच आहे, त्या वेळेस पनवेलमध्ये हा महत्त्वाचा नियम मी पाहिला की जो कॅप्टन टॉससाठी उपलब्ध नसतो आणि जो उपलब्ध असतो, खरं तर असं म्हणावं लागेल, जो उपलब्ध असतो त्याला टॉस विन लगेचच दिली जाते. तो नियम तुम्हाला या स्पर्धेमध्ये आंबेगावकर चषकामध्ये पाहायला मिळेल. त्याचमुळे संघ कर्णधारांनी नाणेफेकीसाठी उपस्थित राहणं सुद्धा क्रमप्राप्त आहे आणि तुम्ही जर उपस्थित नसाल तर तुम्हाला इच्छेप्रमाणे निर्णय घेता येणार नाही. मुद्दा एक असा आहे की नाणेफेक जिंकणं न जिंकणं हे कोणाच्या हातामध्ये नाही, परंतु त्या पत्त्याच्या डावाप्रमाणे आणखी एकदा उडवलेलं आहे. पत्त्याचा डाव खेळत असताना कोणती पानं आपल्याकडे येतील हे आपल्याला माहीत नसतं, परंतु तरी डाव तुम्हाला चांगला करावा लागतो. त्या पद्धतीने टॉस आपण हरणार आहात किंवा टॉस आपण जिंकणार आहोत असं काही निश्चित नसतं. टॉस आपल्या विरोधात गेली तरी तुम्हाला चांगला खेळ करता आला पाहिजे. परंतु या स्पर्धेमध्ये नाणेफेकीसाठी जर कर्णधार उपस्थित असेल तर प्रतिस्पर्धी कर्णधाराला टॉस विन दिली जाईल. हा महत्त्वाचा नेहमी याकडे लक्ष असावं. आणखी एक फलंदाज बाद, एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. पट्टावर हजेरी लावणे असंही अनेकदा म्हटलं जात. त्या पद्धतीने हजेरी लावून खेळाडू पुन्हा पुन्हा डगआउटमध्ये दाखल होताना आपण बघतो. यानंतर मानिवली संघ इन ॲक्शन असेल आणि हरेश कडव यांचं आगमन झालेलं आहे. हा खेळाडू एक धाकड खेळाडू आहे, मोठ्या पटक्यांसाठी जाणला जातो, दुग्ध व्यवसाय करतो आणि शरीर सुद्धा तसंच बनवलेलं आहे. हरेश, तुझं सहर्ष स्वागत. ऑन साईडला खेळतायत, पायांमध्ये चेंडू होता, मुवमेंट देताना गोलंदाजांना आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर कमी गतीने सातत्याने गोलंदाजी केली जाते, त्याचा फायदा आतापर्यंत गोलंदाजांना मिळालेला आहे. गती जर गोलंदाजाकडे कमी असेल तर त्याच्याकडे असावी टप्प्याची अचूकता, आणि तीच अचूकता आतापर्यंत गोलंदाजाने दाखवलेली आहे. लग्नाच्या सीझनमध्ये ज्यावेळेस तुम्ही
लग्नासाठी मुलगी बघायला जातात त्यावेळेस घरच्यांचा तो ॲडवाईस असतो, वानात नाही तर गुणात. एकतर वानात असावी म्हणजे दिसायला चांगली असावी, आणि दिसायला खूप चांगली असेल तर मग इकडे तिकडे थोडं असेल म्हणजे गुणात नसेल तरी चालते. अरुण भाऊ, क्रिकेटमध्ये असं आहे, म्हणजे तुमच्याकडे खूप गती असेल तर तुम्ही दिशेच्या बाबतीत थोडेसे इकडे तिकडे डळमळीत झाला, दिशेवर नियंत्रण नसेल तरी चालतं. परंतु तुमच्याकडे गती जर कमी असेल तर मात्र तुम्हाला अचूकता दाखवावीच लागते, नाहीतर मग प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावर तुटून पडतो. फलंदाज तुमचा खरपूस समाचार घेऊ शकतात. 20 धावा धावपलकावर येणाऱ्या 3 चेंडूचा काही शेष. गोलंदाज प्रमोद आपल्याला पाहायला मिळतात. उजवेष्टीच्या बाहेर अनसर्टन्टी कॉरिडॉरचा वापर करत असताना गोलंदाजाला आपण पाहिलं. उजव्या हाताच्या फलंदाजापासून दूर जाणारा चेंडू अगोदरचा होता, परंतु इथे आपण बघतो सरळ चेंडू निघून गेला. बरोबर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि 4थ्या ते 5व्या स्टंप्सवर खोलवट टप्प्याचा चेंडू हाताळला होता प्रमोदने. क्लॅरिटी ऑफ थॉट्स याला फार मोठी किंमत आहे क्रिकेटमध्ये, आणि विशेषत्वाने गोलंदाजाच्या बाबतीत ही कन्सेप्ट वापरली जाते. गोलंदाजाने यानंतर मला कोणता चेंडू हाताळायचा आहे हे अगोदरच ठरवलं पाहिजे. विशेषत्वाने फलंदाजाच्या जमेच्या बाजू, तो कशा पद्धतीने खेळतो, त्याच्या शारीरिक हालचाली कशा होतात, कोणत्या टेक्निकचा वापर करतो, हे सगळं लक्षात जर आलं गोलंदाजाच्या तर तो फार लवकर ठरवतो. विकी यांचं आगमन झालेलं आहे. शार्प शूटर आहेत विकी, दिसतात तसे नाहीत. मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण जे पण मिळेल त्यामध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी जाणले जातात. बोलता बोलता हे पहिलं सत्र संपलं, ज्यामध्ये फक्त आणि फक्त गोलंदाजांचा बोलबाला आपण पाहिला. त्याचमुळे धावफलकाला आकार मिळाला नाही, बाळसं धावफलकाला पकडता आलं नाही. वल्नरेबल स्कोरबोर्ड ज्याला आपण म्हणू, पहिल्या सत्राच्या अंती धावफलक 20 वर जाऊन थांबलं आणि 21 धावांचं लक्ष्य गाठायचे सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये वाघाची वाडी या टीमला. यानंतरचा सामना गवाळी आणि त्यांच्या विरोधात मानिवली, दोन्ही संघ कर्णधार आपल्याबरोबर जोडलेले आहेत. जाऊ आपण नाणेफेकी कक्षामध्ये. नंदूदादा कथोरे या, आपण आता तुमच्या नावाची चर्चा अगोदर झालीच होती, लगेचच नाणेफेकीसाठी तुम्ही दाखल व्हा. नाणेफेक केली जाते जय भवानी गवळी आणि त्यांच्या विरोधात ओमकार स्पोर्ट्स क्लब मानिवली या दोन संघांच्या दरम्यान. संघ कर्णधार उपस्थित आहेत. नंदूभाऊ यांच्या वतीने नाणेफेक संपन्न होत आहे. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. नाणेफेक जिंकलेली आहे मानिवली टीम कॅप्टनने. नंदूभाऊ, विनंती असेल या मुख्य मंचावर आपलं सहर्ष स्वागत. शुभेच्छा सुद्धा दिलेले त्यांनी त्यांच्या दमदार आवाजामध्ये संघ कर्णधारांना. हरेश, नाणेफेक जिंकलेली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा औपचारिकतेच्या दृष्टिकोनातून विचारला जाणारा प्रश्न म्हणजे काय करणार आहात, निर्णय काय घेता, गोलंदाजी की फलंदाजी? आमचा गोलंदाजी करण्याचा निर्णय राहील. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, त्याची काही विशिष्ट कारणं आहेत का? पहिल्या 2 टुर्नामेंट आम्ही खेळलो आणि ऑस्ट्रेलियन स्टाईलने फलंदाजीचा निर्णय घेतला होता, पण टीमच्या चर्चासत्रानुसार आता गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. क्या बात आहे. टीममध्ये चर्चासत्र होतं हे फार बरं वाटलं ऐकून. म्हणजे कोणताही सामना खेळण्याच्या अगोदर चर्चा होते, त्यातून निर्णय घेतले जातात. हर्ष, तुझं वय किती आहे? 30. 30 वर्षाचा युवक आहेस तू. चांगला खेळ, बऱ्याचदा फलंदाजीत तर तुझी फलंदाजी प्रेक्षकांना फार आवडत असते, मलाही आवडते, म्हणून तुझं वय जाणून घेण्याचा प्रयत्न होता. प्रतिस्पर्धी संघाच्या संघनायकाकडे जाऊया. युवा संघनायिका आहेत जय भवानी गवळीचे. प्रथम तुम्हाला आता क्षेत्ररक्षण फलंदाजी करायची आहे. निर्धारित 5 षटकांचा सामना आहे. या अगोदर कधी मानिवली बरोबर खेळलात का? नाही खेळलो अजून. खेळले नाही अगोदर, या अगोदर कधीही? प्रथम फलंदाजीमध्ये किती धावा पुरेशा असू शकतात त्यांच्या संघाच्या विरोधात, असं मत आहे तुमचं? 50+ 50+ करण्याचा निर्णय. या स्पर्धेचं आयोजन, या स्पर्धेचा दर्जा कसा वाटला? आयोजन खूप सुंदर आहे. परत ग्राउंड आपले दिनेश दादा याही भारी आयोजन केलेलं आहे. चांगलं आयोजन केलेलं आहे. आयोजन फार सुंदर आहे. दिनेश दादा ही फार सुंदर आहेत असं त्यांना म्हणायचं आहे. आणि दोन्ही संघनायकांना विजयासाठीच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. युवा संघनायक गावळीचे आहेत, त्यांचा खेळ चांगला हो ही सदिच्छा. दुसऱ्या बाजूने टीम तर त्यांना कोणत्या अधिकच्या परिचयाची गरज नाही. नाणेफेक संपन्न झाली. सुरुवातीला क्षेत्ररक्षण करणार आहेत मानिवली, त्याचमुळे फलंदाजी गवाळीला करावी लागेल.
सुरू असणाऱ्या सामन्याच्या दिशेने आपल्याला जायचं आहे आणि समालोचन कक्षामध्ये झालेला बदल तुम्हाला स्वतःला हेरता येईल, कारण या आवाजाने अनेक क्रीडा रसिकांना भुरळ पाडलेली आहे. डिफरंट काइंड ऑफ मेलेडियस वाईज संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला ऐकायला मिळतो तोच आवाज, अर्थात ओमकार शेट्टी सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच सुनीलजी शेळके सर. खरं तर आज आपण त्यांच्या एरियात आहोत, म्हणजे पाहुणचार तर 100% बनतो. व्यासपीठावरती या आपण सन्मानित करूयात. आंबेगावकर चषकामध्ये नुकतीच ज्यांची उपस्थिती झाली आहे, आदरणीय नंदू दादा कथोरे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि त्यांची ओळख म्हणजे तब्बल 5 वेळा आमदार म्हणून ज्या व्यक्तिमत्वानं या मुरबाडला विधानसभेला सर्वांगीण मोठ्या विकासाच्या दिशेवरती नेलं, की संजय कथोरे साहेबांचे ते कट्टर निष्ठावंत कार्य करतात आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. या नंदूदादा कथोरे यांचा सन्मान होताना आपण पाहता या स्पर्धेचे शिल्पकार या ठिकाणी दादाच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. यानंतर आदरणीय सुधीर हिंदूराव त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. हा सन्मान देखील आपण या व्यासपीठावरती करतो आहे. 10 क्रिक लाईव्ह अतिशय सुंदर ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट टुर्नामेंटचं गती सध्या डबल फ्रेममध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. ऑनसाईडला फटका डीपमध्ये चालला आहे आणि इथे मिळतील धावा 4. मगाशी प्रसन्नसोबत ती चर्चा आमची सुरू होती की जर मैदानावरती चेस मास्टर उतरले तर सामना जवळजवळ ते 1.5 ते 2 ओव्हरमध्ये फिनिश केला जातो. आणि टीम अगदी 8च्या हाफला असली तर 4-4.5ला मॅचेस का फिनिश होऊ नयेत. त्यांच्या गोलंदाजीतली ताकद, त्यांच्या फलंदाजीतली ताकद सध्या आपल्याला पाहायला मिळते. आणि फलंदाजी करते टीम मैदानावरती. वाघाची वाडी फटका सरळ आलाय कॉमेंट्री बॉक्समध्ये. एक खणखणीत षटकार. व्हॉट अ शॉट इज दॅट. की जास्तीत जास्त 9 बॉल 1.3 मध्ये कहाणी खतम. ज्या अनुषंगानं स्टार्ट केला बॅटिंग करताना भाविन आणि त्याच्या सोबतीनं विकी, आणि ज्या अनुषंगानं सध्या मैदानावरती वाघाची वाडी क्रिकेट खेळते ना, त्यांच्या वाडीमध्ये वाघ आहेत की ते माहीत नाही, पण बॅटिंग करायला मैदानात आले ना की हे सगळे रियल टायगर आहेत. जंगल किसी का भी हो और इस जंगल में है ना कभी चुनाव नहीं होता. शेर अपनी ताकत से राजा कहलाया जाता. अगर बात क्रिकेट की हो तो वाघाची वाडी इतकंच म्हणेल की जंगल पण आमचं आणि इथले राजे काल पण आज पण आणि उद्या पण फक्त वाघाची वाडी. टीमची टोटल धावफलकावरती 13 टार्गेट चेस करायचे या मॅचमध्ये आपण पाहता 21, म्हणजे अजून 8 करायच्यात. एखादा चौकार, एखादा षटकार, स्विच हिट, इनसाइड आउट, हा फुल टॉस ऑन साइडला. वॉट अ शॉट. मिड विकेटच्या बाहेर. आधी फलंदाज भाविन आणि आता विवेक, दोनों भाई दोनों तबाही. अविन आणि स्पेशली सर्वच्या सर्व क्रेडिट आहे ना ते या मॅचचं जातं ते म्हणजे गोलंदाज प्रतीक, नंदेश, तुषार आणि प्रमोद या 4ही गोलंदाजांना. आता मॅन ऑफ द मॅच कुणाला द्यायची ना, मी तर असं म्हणेल की हे वाघाच्या वाडीनं डिसाईड करावं. फलंदाजी पण खतरनाक एक्स्ट्राऑर्डिनरी झाली आहे आणि गोलंदाजी तर लाजवाब. चला नेक्स्ट मॅच लगेचच कोणताही एक्स्ट्रा वेळ न घेता आपण मैदानावरती जाऊयात. काय क्रीडांगण लाजवाब.